ठरलं तर मग मालिकेच्या 21 नोव्हेंबरच्या भागात घरातील सर्वच जण जेवायला बसलेले असतात. तिथेच कुसुम व मधुभाऊ देखील सर्व सुभेदारांसोबत जेवण करत असतात. ज्यावेळी अश्विन पाहतो की दोडक्याची भाजी केली आहे, तेव्हा तो सायलीला म्हणतो की सायली वहिनी, तू मला कशाची शिक्षा देते आहेस नक्की? तुला माहिती आहे ना की मला दोडक्याची भाजी अजिबात आवडत नाही. तेव्हा सायली अश्विनला सांगते की सर्व भाज्या खायच्या असतात. अश्विन तिथे ड्रामे करायला लागतो. तो तिथे म्हणतो की मम्मा, मला ना तुझी खूप जास्त आठवण येते आहे. बघ, इथे तुझी सून ना माझा छळ करते. तेव्हा तिथे सर्वच जण हसत असतात. तर प्रताप अश्विनच्या पाठीत धपाटा देतो आणि त्याला म्हणतो की पानात जे वाढलं आहे ना ते निमूटपणे खा. तेव्हा तिथे अश्विनला जेवावंसंच वाटत नसतं. तर सायली तिथे अश्विनला म्हणते की अश्विन भाऊजी, मला चांगलंच माहिती होतं की तुम्हाला दोडक्याची भाजी आवडत नाही. तेव्हा विमल अश्विनला सांगते की म्हणूनच दादा तुमच्यासाठी सायलीताईंनी पनीरची भाजी केली आहे. तेव्हा अश्विन खूप खुश होतो. तो सायलीला सांगतो की आता जेवायला ना मजा येणार आहे. तर अस्मिता पनीरची भाजी आहे म्हटल्यानंतर तिला देखील खावीशी वाटते. तेव्हा पूर्णाची सायलीला म्हणते, सायली, या दोन्ही मुलांना तू खूप लाडावून ठेवतेस. तेव्हा कुसुम पूर्णाजींना सांगते की सायलीला ना सर्वांच्या आवडीनिवडी अचूक लक्षात राहतात. विमल पटकन पनीरची भाजी घेऊन येते आणि अश्विनच्या ताटात वाढते. ज्यावेळी अश्विन पहिला घास खातो तेव्हा तो त्या भाजीचं आणि सायलीचं देखील तितकंच कौतुक करतो. अश्विन मुद्दाम अस्मिताला विचारतो की अस्मिताई, पनीरची भाजी खाऊन तरी बघ, खरंच खूप छान झाली आहे. तेव्हा अस्मिताला काही सायलीचं कौतुक करावंसंच वाटत नाही. ती मुद्दाम म्हणते की ठीकठाक झाले आहे आणि त्यानंतर ती विमलला आणखीन पनीर वाढायला सांगते. तेव्हा पूर्णाची अश्विनला विचारते की काय रे अश्विन, आता पनीरची भाजी वरपताना आईची आठवण येत नाही वाटतं? तेव्हा अश्विन म्हणतो की येते पूर्णाची. अश्विन तिथे पूर्णाचीला सांगतो की तसंही मी मम्माच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. मामांच्या डॉक्टरांशी देखील माझं बोलणं चालूच आहे. कदाचित आज मामाला ICUच्या बाहेर देखील आणतील. परंतु ज्यावेळी माझं डॉक्टरांशी बोलणं झालं होतं ना, त्यावेळी डॉक्टर मला म्हणाले की जरी त्यांना ICUच्या बाहेर आणलं तरी देखील त्यांना अंडर ऑब्झर्वेशन ठेवावंच लागेल. तेव्हा तिथे अस्मिता पूर्णाचीला म्हणते की म्हणजे आता अजून आठवडाभर तरी मम्मा घरी परत येणारच नाही आहे. अस्मिता थोडीशी नाराज होते. प्रताप देखील तिथे पूर्णाचीला सांगतो की मीही दिवसातून 2 ते 3 वेळा कल्पनाशी व्हिडिओ कॉलद्वारे बोलतो. कल्पनाशी थोडंफार बोललं ना की तिला तसा आधार वाटेल ना, त्यामुळे मी तिच्याशी फोनवरती बोलतो, असं ज्यावेळी प्रताप सांगतो तेव्हा पूर्णाची थोडीशी हळवे होते कल्पनाच्या बाबतीत आणि ती प्रतापला म्हणते की खरंच कल्पना थोडीशी हळवे आहे, परंतु वेळ आली ना तर ती खंबीर देखील होत्या. त्यावरती मधुभाऊ पूर्णाचीला म्हणतात की अशा परिस्थितीमध्ये ना सर्व काही आपण देवावरती सोपवायला हवं. देव आपल्या भल्याचं जे आहे ना फक्त तेच करतो. तेव्हा मधुभाऊंचं बोलणं सर्वांनाच पटलेलं असतं. परंतु सायली मात्र अजूनही अर्जुनची वाट पाहत असते. कारण खूप उशीर झालेला असतो आणि अर्जुन अजूनही घरी परतलेला नसतो आणि इकडे तोचपर्यंत अर्जुन गार्डनमध्ये सायलीची वाट पाहत असतो. अर्जुन खूपच नाराज असतो. तो विचार करतो की हा खेळ तुम्ही का खेळता मिसेस सायली? मला असं वाटतं आहे की खरंच तुम्ही इथे आता येणार नाही. तुमची वाट पाहत बसण्यातही काहीच अर्थ नाही आहे. त्यामुळे अर्जुन घरी परतण्याचा निर्णय घेतो. तर तोचपर्यंत इकडे सायली अजूनही अर्जुनच्या वाटेकडे डोळे लावून बसलेले असते. पूर्णाची तिथे मधुभाऊंना खीर वाढण्यासाठी सांगते, परंतु सायलीचं लक्ष नसतंच. पूर्णाची सायलीला चोराची हाक मारते तेव्हा सायली टचकते आणि भानावरती येते. तेव्हा पूर्णाची म्हणते की सायली, मी काय म्हटलं, मधुभाऊंना खीर वाढ. तेव्हा सायली मधुभाऊंवरती ओरडते. ती म्हणते की अजिबात नाही हा मधुभाऊ, तुम्हाला 1 वाटीच बास आहे. आता इथून पुढे खीर नाही मिळणार. घरातील सर्वच जण चकित होऊन सायलीकडेच पाहतात. तेव्हा तिथे प्रताप पूर्णाचीला म्हणतो की पाहतेस ना पूर्णाई, अगं घरातील सर्वच जण आपण आपल्यासोबत बोलत असताना सायलीचा आवाज कसा खालती असतो आणि आता बघ मधुभाऊंसोबत बोलताना तिचा आवाज किती वाढला आहे. मला तर कळतच नाही आहे की मधुभाऊ तिचे बाबा आहेत की तीच त्यांची आई आहे. तेव्हा घरातील सर्वच जण पुन्हा जोरजोराचे हसायला लागतात. तेव्हा सायली प्रतापला सांगते की बाबा, मधुभाऊ ना गोडाच्या बाबतीत असेच आहेत, अगदी लहान मुलांसारखे वागतात ते. सायली त्याचनंतर
पुन्हाही प्रताप यांना आश्रमात घडलेला मधुभाऊंसोबतचा एक किस्सा सांगते. सायली प्रतापला म्हणते की बाबा, ज्यावेळी आम्ही आश्रमात होतो, मला पहिली नोकरी लागली होतं ना, त्या आनंदाच्या भरामध्ये मधुभाऊंनी चक्क 2-3 वाट्या शिरा खाऊन घेतला होता. तेही आम्हाला कळूही दिलं नाही. आणि त्यानंतर रात्री साखर इतकी वाढली की आम्हाला यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं. तेव्हा सायली म्हणते की म्हणूनच मला मधुभाऊंना धाकात ठेवावं लागतं. तर पुन्हाची घरातील सर्वजण हसत असतात आणि मधुभाऊ एखाद्या लहान मुलांसारखे वाटे पुढे करत सायलीला खीर मागत असतात. तेव्हा सायली म्हणते की नाही हा मधुभाऊ. तेव्हा मधुभाऊ सायलीला विचारतात की आता त्यावेळची चूक दाखवून तू काय मला व्याह्यांच्या समोर उठाबशा काढायला लावणार आहेस का? तेव्हा सायली म्हणते की नाही, परंतु ते खिरीचं जे भांडं आहे ना, ते तुमच्यापासून दूर ठेवणार आहे एवढं नक्की. तर तिथे अश्विन प्रतापला म्हणतो की डॅड, मी पोलिसांना फोन करू का हो? तेव्हा प्रताप चकित होऊन विचारतो की का रे? तर तोचपर्यंत सायली अर्जुनशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करत असते. सायलीला अर्जुनची खूप काळजी वाटत असते, कारण खूप उशीर झाला, सर्वांची जेवणं होत आली, अर्जुनचा अजूनही घरी यायचा पत्ता नसतो. तेव्हा तिथे अश्विन प्रतापला सांगतो की मी ना पोलिसांना कळवतो की आमच्या घरात ना एक लेडी डॉन आली आहे, जी की आमचं गोड खाणंच बंद करेल. आता मधुभाऊंचं गोड खाणं तिने बंद केलं आहे ना, मग परत आपलं गोड खाणं बंद केल्यानंतर आपण जगायचं कसं, नाही का? त्यावरती प्रताप अश्विनला टाळी देतो आणि पुन्हा सर्वजण जोरजोराचे हसायला लागतात. परंतु सायलीची अर्जुनच्या बाबतीतली काळजी अजूनही मिटलेली नसते. इतक्यातच पूर्णाचीचं लक्ष सायलीकडे जातं. तेव्हा पूर्णाची तिथे अश्विनला म्हणते की अश्विन, तू जिला लेडी डॉन म्हणतो आहे ना, तिचा बघ जीव किती खालवर होतो आहे. का माहितीये की तिचा नवरा अजूनही आलेला नाहीये म्हणून. तेव्हा सायली तिथे पूर्णाचीला म्हणते की बघा ना पूर्णाची, अहो किती उशीर झाला आहे. एकतर हे काही सांगून मला गेलेले देखील नाही आहेत बाहेर आणि आता परतही आलेले नाही आहेत. पूर्णाची, मला त्यांची खूप जास्त काळजी वाटते आहे. सायली तिथे विमलला घरातील सर्वांनाच काय हवं नको ते बघायला सांगते आणि ती चैतन्यशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करते. तिला वाटतं की कदाचित अर्जुन चैतन्यसोबत असावा किंवा चैतन्यला अर्जुन कुठे गेलाय ते माहिती असावं. तर तोचपर्यंत इकडे अर्जुन खूपच अस्वस्थ असतो. तो तिथे म्हणतो की मिसेस सायली, जर तुम्हाला इथे यायचंच नव्हतं तर मला मेसेज का केला, मला बोलावून का घेतलं? अर्जुन खूपच चिडतो आणि म्हणतो की आता ना इथे बसण्यात काहीच अर्थ नाहीये, मी ना आता घरी जातो आणि मिसेस सायलीना याबद्दल जाबच विचारतो. असं म्हणत अर्जुन घरी यायला निघतो. तर तोचपर्यंत सायलीने चैतन्याला फोन केलेला असतो. ती चैतन्याला म्हणते की तुम्ही दोघं घरी जेवायला येताय ना? तेव्हा सायलीला मोठा धक्काच बसतो आणि ती म्हणते की काय, हे तुमच्यासोबत नाही आहेत? मला वाटलं की काही कामानिमित्त तुम्ही यांना बोलावून घेतलं असावं. बरं ठीक आहे, मी त्यांना फोन करण्याचा प्रयत्न करते. असं म्हणत सायली फोन ठेवून देते. अर्जुनसाठी सायलीचा जीव वर खालती होत असतो. तर तोचपर्यंत इकडे किल्लेदारांच्या घरी प्रतिमा व सुमन या दोघींनीही सर्व जेवणाची तयारी केलेली असते आणि तिथे सर्वच जण आता जेवायला बसणार. इतक्यातच रविराज मुद्दाम डायनिंग टेबलवरती प्रतिमासाठी त्यांनी जो नवीन फोन आणलेला असतो ते ठेवतात. तेव्हा तिथे सुमन प्रतिमाला म्हणते की वहिनी, तुम्हाला टोमॅटोचं सार आवडतं ना, म्हणून मी तुमच्यासाठी खास ते बनवलं आहे. तेव्हा प्रतिमा सुमनला सांगते की आणि तुला बटाट्याचे पराठे आवडतात ना, म्हणून मी आज तुझ्यासाठी ते बनवलं आहे. दोघीही एकमेकांसारखी अगदी बहिणीसारखी काळजी घेत असतात. तर तोचपर्यंत रविराजांनी प्रतिमाच्या फोनवरती फोन केलेला असतो. फोन वाजत असतात तिथे सर्वच जण इकडे तिकडेच पाहायला लागतात. प्रतिमा तिथे म्हणते, इथे कोणाचा तरी फोन वाजतो आहे. रविराज, हा तुमचा फोन आहे का? तेव्हा रविराज म्हणतात की नाही, माझा तर माझ्या हातात आहे. तू एक काम कर प्रतिमा, तू फोन उचलून बघ, कोणाचा इथे कळेलच. ज्यावेळी प्रतिमा फोन रिसीव्ह करते तेव्हा रविराज म्हणतात की बोल प्रतिमा. तर तिथे प्रतिमा, सुमन, नागराज धक्क्याने रविराजकडे पाहतात. खरं तर चकितच झालेले असतात. तेव्हा तिथे सुमन हसून म्हणते की भाऊजी, हा नक्की काय प्रकार आहे? तेव्हा रविराज सांगतात की काही नाही, मी माझ्या फोनवरून प्रतिमाच्या नवीन फोनवरती फोन केला. तेव्हा प्रतिमा चकित होऊन रविराजांकडेच पाहत राहते. तेव्हा तिथे नागराज म्हणतो की अच्छा वहिनी, दादाने तुला तुझा नवीन फोन घेऊन दिला आहे. तेव्हा प्रतिमा रविराजांना म्हणते की परंतु या फोनचं मी नक्की काय करणार आहे?
तेव्हा तिथे प्रतिमा म्हणते की मला हा फोन वापरता देखील नाही येणार, राहू देत नको. तर रविराज तिथे प्रतिमाला म्हणतात की अगं असं काय करतेस. तर सुमन म्हणते की प्रतिमा वहिनी, अहो ज्यावेळी तुम्ही सुभेदारांच्या घरी गेला होतात ना, तेव्हा तुम्ही नक्की कुठे आहात हे आम्हाला कळत नव्हतं. आम्ही खूप घाबरून गेलो होतो. परंतु त्यावेळी जर तुमच्याकडे फोन असता तर आम्ही निश्चिंत झालो असतो ना. तेव्हा रविराज तिथे प्रतिमाला विचारतात की तुला माझं गिफ्ट आवडलं ना. सर्वजण तिथे गप्पा मारत असताना अचानकपणे प्रिया येते आणि प्रिया तिथे सुमनला जेवायला वाढायला सांगते. तेव्हा तिथे रविराज प्रियाला ठणकावून जाब विचारतात की इतका उशीरपर्यंत सुभेदारांच्या घरीच होतीस का आणि त्यांनी तुला न जेवता पाठवलं वाटतं. तेव्हा तिथे प्रिया मनोमन विचार करते की सध्या ना ते सुभेदार रस्त्यावरच्या भिकाऱ्याला जेवू घालतील, मला साधं पुसणार देखील नाहीत. तेव्हा तिथे नागराज प्रियाला विचारतो की तन्वी, दादा काय म्हणतोय, उत्तर दे ना. तेव्हा प्रिया रविराजांना म्हणते की नाही, पुन्हाईकडे मी थोडा वेळच होते, त्यानंतर मी माझ्या मैत्रिणीकडे गेले होते. रविराज प्रियाला रागानेच विचारतात की आज देखील त्यांना मनस्तापच देऊन आले आहेस की चांगली वागली तिथे जाऊन. तेव्हा तिथे प्रिया चिडते आणि रविराजांनाच उलट उत्तर विचारते की बाबा तुमचा माझ्यावरती जराही विश्वास नाही आहे का, की सतत तुम्ही मला तेच विचारत राहणार आहात. तेव्हा तिथे रविराज प्रियाला उत्तर देतात की तन्वी, विश्वास हा कमवावा लागतो, मागून कधीच मिळत नसतो आणि तुझ्यावरती विश्वास ठेवायची ना हल्ली भीती वाटायला लागली आहे मला. दोघांमध्येच वाद पेटतो. तेव्हा प्रिया चिडते आणि म्हणते की मी माझ्या खोलीत निघून जाते. तेव्हा तिथे सुमन तिला जेवण्यासाठी आग्रह करते. तर रागाने प्रिया रविराजांकडे पाहते आणि म्हणते की काही गरज नाहीये, भूक मेली आहे माझी, आणि तरातरा ती तिच्या रूममध्ये निघून जाते. प्रतिमाला त्या दोन्ही बाप लेकीची काळजी वाटायला लागते. तेव्हा तिथे प्रतिमा रविराजांना म्हणते की हे बघा, तुम्ही जर असंच तन्वीशी वागत राहिलात तर. तेव्हा तिथे नागराज विचार करतो की हे प्रिया इतकी बिनडोक आणि मूर्ख मुलगी मी बघितलीच नाही. खोट्या बापाची एवढी भरघोस इस्टेट मिळाली आहे, मजा मस्ती करायची ते सोडलं आणि सतत त्या अर्जुन सायलीच्याच मागावरती असते. तेव्हा सुमनला प्रियाची काळजी वाटते आणि सुमन तिथे नागराजला म्हणते की प्लीज तुम्ही तन्वीला समजवा ना. तेव्हा नागराज तिथे रविराज प्रतिमाला म्हणतो की दादा बहिणी, तुम्ही दोघेही काळजी करू नका, मी तन्वीला समजावून घेऊन येतो. नागराज प्रियाकडे रूममध्ये जातो. तर तोचपर्यंत अर्जुन घरी परतलेला असतो. ज्यावेळी तो रूममध्ये जातो इकडे तिकडे सायलीला शोधतो, परंतु सायली त्याला कुठेही दिसत नाही. त्यानंतर अर्जुन स्वतःचा मोबाईल चार्जिंगला लावतो. इतक्यातच सायली येते आणि अर्जुनला पाठीमागून ती पाठ थोपटते. तेव्हा अर्जुन तिथे सायलीला पाहतो आणि चिडतोच. तिथे तो अर्जुन उलट सायलीलाच उलट उत्तर विचारायला लागतो. अर्जुन सायलीला म्हणतो की अच्छा, तुम्ही इथे आहात, नक्की तुमचं काय चाललंय. अर्जुन उलट सायलीलाच विचारतो की ही कुठली वागण्याची पद्धत झाली मिसेस सायली. एखादी गोष्ट जर तुम्हाला जमणारच नसेल ना तर ते आधीच सांगायचं असतं, असं मुद्दाम गायब व्हायचं नसतं. तेव्हा सायली ही चिडते आणि अर्जुनला म्हणते की हेच मी तुम्हाला विचारणार होते. तेव्हा सायली अर्जुनला म्हणते की खरं तर ना, तुम्हाला जर एखादी गोष्ट जमणार नसेल ना तर ती सांगायची नसते आणि सांगून असं मुद्दाम गायब व्हायचं नसतं. तेव्हा अर्जुन सायलीला चिडून म्हणतो की माझं कॉपी करू नका तुम्ही. तेव्हा सायली अर्जुनला म्हणते की हे बघा, तुम्ही संध्याकाळी जे गायब झालात ना ते आत्ता उगवताय घरी, आणि मी तरी ते तुमच्या समोरच आहे ना, मी कुठे गायब झाले आहे. सायली बडाबड बोलतच सुटलेली असते. अर्जुनला ती बोलण्याचा चान्सच देत नसते. तुम्हाला जाताना सांगून जायचं कळत नाही का, आणि असं न सांगता निघून गेलात, मी कुठे शोधायचं होतं. मी तुमच्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा किती प्रयत्न केला, किती फोन लावले, परंतु नाही, फोनही बंद ठेवलात. मला वाटलं की डायरीत दिनचर्या लिहिली असेल, ती उघडून बघितली तर ती नेहमीप्रमाणे कोरीच निघाली. सांगा ना, अशा वेळी माणसाने काय करायचं असतं, कुठे शोधायचं तुम्हाला. तेव्हा तिथे अर्जुन सायलीला म्हणतो की कुठे शोधायचं म्हणजे, कमाल करता मिसेस सायली, तुम्ही स्वतःच मला बोलवून घेता आणि स्वतः येतही नाही आणि वरून मलाच विचारताय की कुठे शोधायचं म्हणून. सायली चकित होते आणि अर्जुनकडे वेड्यासारखीच पाहायला लागते. सायली तिथे चकित होऊन विचारते की मी बोलवलं, कुठे बोलवलं. तेव्हा अर्जुन म्हणतो की तिथेच गार्डनमध्ये. काय मिसेस सायली, अहो तुम्ही हे सगळं मुद्दाम करताय का, प्रँक करताय का तुम्ही माझ्यासोबत. अहो गेले 2 तास मी गार्डनमध्ये वेड्यासारखी तुमची वाट पाहतोय आणि तुम्ही इथे घरात आहात. तेव्हा सायली, तिला काही कळतच नसतं की अर्जुन नेमकं कशाबद्दल बोलतो आहे. सायली तिथे अर्जुनला म्हणते की हे बघा सर, मला जर काही बोलायचंच असतं
तर मी घरातही बोलू शकले असते ना. आपण एका घरात एका खोलीत राहतो ना. मी तुम्हाला त्यासाठी गार्डनमध्ये कशाला बोलावेन. तेव्हा तिथे अर्जुन सायलीला म्हणतो की अहो मिसेस सायली, परंतु काही गोष्टी मनातल्या अशा असतात की ज्या आपण घरात किंवा असं खोलीमध्ये नाही ना बोलू शकत. त्यासाठी तुम्ही गार्डन चूज केलं असावं असं मला वाटलं. तुमच्या मनातली जी हुरहुर आहे ती तुम्हाला मला सांगायची होती ना. तेव्हा सायली जोरजोराची हसायला लागते. अर्जुनला काही कळतच नसतं. अर्जुन विचारतो की काय झालं. तेव्हा सायली म्हणते की काय म्हणालात. मनातली हुरहुर. मुळात ना तो शब्द तुम्हाला माहिती आहे याचंच खूप जास्त कौतुक वाटलं म्हणून हसू आलं. परंतु हां, आता तो शब्द माझ्या तोंडी पेरू नका अजिबात तुम्ही. अर्जुन तिथे सायलीला म्हणतो की खरं तर तुम्ही म्हणाला नाहीत, तुम्ही मला लिहून पाठवलं आहे मेसेजमध्ये. तेव्हा सायली चकित होऊन विचारते की काय मेसेज, कुठला मेसेज आणि मी कधी पाठवला. सायलीला काही कळतच नसतं, कारण सायलीला याबद्दल काही माहितीही नसतं. हे सगळं कारस्थान प्रियाने रचलेलं असतं. तर तोचपर्यंत इकडे प्रिया मात्र खूपच भडकलेली असते. सतत तिला अर्जुनचं गार्डनमधलं ते बोलणं आठवत असतं. म्हणजे खरं तर अर्जुनला त्यावेळी त्याच्या पाठीमागे सायली आहे असं वाटलेलं असतं आणि म्हणूनच अर्जुनने प्रेमाची कबुली दिलेली असते. परंतु त्याचं भलतंच काहीतरी घडलेलं असतं. प्रियाला आता समजलेलं असतं की अर्जुन खरोखरच सायलीच्या प्रेमात पडला आहे आणि सायलीचा प्रेम मिळवण्यासाठी तो काहीही करू शकतो. तोचपर्यंत प्रियाला त्याच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं पेपर शोधून सर्वांच्या समोर सत्य घेऊन येत अर्जुन सायलीला दूर करायचं असतं. आणि त्यासाठी प्रिया विचार करत असते. इतक्यातच तिथे नागराज येतो आणि नागराज तिथे प्रियावरती चिडतो. तिला म्हणतो की अगं काय मूर्खासारखं वागते आहेस. एवढंच घरातील सर्वांनाच मस्का मारून छान मजेत एन्जॉय करायचं असतं आणि तू अशी वेड्यासारखी का वागते आहेस. तेव्हा प्रिया चिडूनच नागराजा उलट उत्तर देते की तुमचे जे फालतूचे सल्ले आहेत ना त्याला कुलप लावायचं आणि चावी ना समुद्रात फेकून द्यायची. प्रियाचा रागाचा पारा चढला आहे म्हटल्यानंतर नागराज तिथे थोडं धीराने घेतो. नागराज तिथे प्रियाला म्हणतो की अगं मी तुझा खरा बाप जरी नसलो ना तरी बापासारखाच आहे. नक्की तुला काय वाटतंय, काय चाललंय मनात सांगू शकतेस तू मला. तेव्हा प्रिया तिची चिडते आणि म्हणते की आजच माझं डोकं सटकलं आहे. त्यात तुम्ही मला नडू नका अजिबात. खरं तर मी सुभेदारांच्या घरी अर्जुन सायलीच्या खोट्या प्रेमाचं नाटक उघडं पाडण्यासाठी गेले होते आणि तिथे गेल्यानंतर मला एक वेगळीच गोष्ट समजली. असं प्रियाने सांगता क्षणी नागराज तिला विचारतो की कोणती गोष्ट. शेवटी प्रिया नागराजच्या समोर खुलासा करते की अर्जुन सायलीचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज जरी असलं तरी अर्जुन खरोखर सायलीच्या प्रेमात पडला आहे आणि कदाचित सायलीही त्याच्या प्रेमात पडली असेल तर आपण आत्तापर्यंत जेवढी काही मेहनत केली आहे ना ती सगळी पाण्यात जाईल. असं नागराजा सांगत प्रियाचा नुसता संताप होत असतो. तर तोचपर्यंत इकडे अर्जुन हा सायलीचा हात पकडतो आणि ज्यावेळी अर्जुन सायलीचा हात पकडतो तेव्हा सायली चकित होऊन अर्जुनकडे पाहतच राहते. त्यानंतर अर्जुन सायलीला बेडवरती बसवतो आणि स्वतः तिच्या पायाशी बसून राहतो. अर्जुन तिथे सायलीला म्हणतो की मिसेस सायली, मला असं वाटतं की कदाचित तुमच्या मनातली गोष्ट मला सांगत असताना तुम्हाला थोडंसं ऑकवर्ड वाटलं असेल. तेव्हा सायली अर्जुनला म्हणते की मला खरंच कळत नाहीये की तुम्ही काय बोलताय. अर्जुन तिथे सायलीला म्हणतो की हे बघा तुमचा वकील नवरा कधीच खोटं बोलत नाही आणि पुराव्यांशिवाय तर नाहीच नाही. त्याचनंतर अर्जुन त्याचा फोन चार्जिंगचा काढतो आणि त्यानंतर सायलीला तो मेसेज दाखवतो. अर्जुन तिथे म्हणतो की आता मीही बघतो की तुम्ही काय काय डिनाय करताय ते. ज्यावेळी सायली तो मेसेज वाचते तेव्हा तिला मोठा धक्काच बसतो. ती अर्जुनकडेच वेड्यासारखी पाहायला लागते. सायली तिथे मेसेज वाचते की मला माझ्या मनातील खास गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. मनात थोडी भीती, थोडी हुरहुर आहे. परंतु जी गोष्ट आहे ती तुम्हाला सांगायची आहे. घरात नाही सांगू शकत, हायवेजवळच्या गार्डनमध्ये येऊन भेटा. सायली तिथून उठते आणि विचार करते की खरंच ही तर माझ्या मनातलीच गोष्ट आहे. परंतु हा मेसेज केला कोणी असावा. सायलीला खूप मोठा प्रश्न पडलेला असतो. तर तोचपर्यंत इकडे नागराज प्रियाला म्हणतो की आपली नाही हा, खरं तर माझी नाही तुझीच मेहनत वाया जाणार आहे प्रिया, कारण मला अर्जुनशी लग्न करायचं नाही आहे. असं नागराजने म्हणता क्षणी प्रियाच्या डोक्यात तिडीक जाते आणि ती नागराजला म्हणते की तुम्ही आता माझं डोकं खाऊ नका. एकतर अर्जुनशी सोबत लग्न करून मला त्या सुभेदाराची तिजोरी उघडी माझ्यासाठी करायची आहे. माझं ते स्वप्न मला पूर्ण करायचं आहे. असं प्रियाने सांगता क्षणी नागराज तिच्यावरती हसतो आणि म्हणतो की बिंडोक आहेस का तू.
अगं ती तिजोरी उघडी आहे, त्याच्याकडे लक्ष दे ना, ती लुटण्याचा प्रयत्न कर ना. अगं दादा, जरा जरी आता तुझ्यावरती चिडला ना तर जे काही तुला मिळणार आहे ना तेही तुझ्या हातातून जाईल. ती तिजोरी देखील बंद होईल. नागराज तिथे प्रियासमोर हात जोडून उभा असतो आणि तो तिथे प्रियाला रविराजांच्या म्हणण्याप्रमाणे वागायला सांगतो. तर प्रिया तिथे म्हणते की तुमच्या बोलण्यावरती ना टॅक्स लावायला हवा होता, म्हणजे त्या निमित्तानं काय असं ना जरा कमी बोलला असतात तुम्ही. हे बघा, जेवण झालं आहे ना पोटभर, जाऊन शतपावली करा, मला जरा विचार करू द्यात. आणि एक सांगते, माझ्यावरती त्या सायली अर्जुनमुळे जो काही अन्याय झाला आहे ना, त्यासाठी ॲडव्होकेट अर्जुन सुभेदाराकडूनच मी न्याय मिळवून राहणार, असं प्रियाने निश्चय पक्काच केलेला असतो. नागराजचा एवढा समजावण्याचा तिथे काहीच फायदा होत नाही. तोचपर्यंत इकडे सायली विचारत असते की हा मेसेज कोणी पाठवला असावा. तो तिथे अर्जुन सायलीजवळ येतो. अर्जुन हळूवारपणे सायलीच्या कानात म्हणतो की बोला, मी ऐकतो आहे, तुम्हाला काय सांगायचं आहे ते सांगा. अर्जुन खूप एक्सायटेड असतो सायलीच्या तोंडून प्रेमाचे कबुले ऐकण्यासाठी. परंतु सायली तिथे अर्जुनला उलट ते सांगते की मी हा मेसेज पाठवलेला नाहीच आहे. अर्जुन चकित होतो आणि म्हणतो की एक काम करा, तुम्ही तुमचा मोबाईल चेक करा, त्याच्यामध्ये नक्कीच हा मेसेज असेल. ज्यावेळी सायली मोबाईल चेक करते तर तिथे कोणताही मेसेज नसतो, कारण प्रियाने ऑलरेडी तो मेसेज डिलीट केलेला असतो. अर्जुनही चकित होतो आणि विचारात पडतो. अर्जुन तिथे सायलीला म्हणतो की कदाचित टेक्निकल ग्लिचमुळे डिलीट झाला असावा का. तेव्हा सायली म्हणते की सर. तेव्हा अर्जुन सायलीला म्हणतो की कदाचित तुमच्या मोबाईलवरून कोणीतरी मला मेसेज पाठवला आणि तो डिलीटही करून टाकला, परंतु कोण असेल. तेव्हा सायली तिथे अर्जुनला म्हणते की मला देखील कळत नाहीये की हे सगळं कोणी आणि का केलं असावं. दोघेही विचारात पडतात. अर्जुन ज्यावेळी विचार करत असतो तेव्हा सायलीही अर्जुनकडे पाहत मनात म्हणते की आज मी तुम्हाला माझ्या मनातली गोष्ट सांगणार होते, परंतु हा मेसेजचा धक्का अचानकपणेच बसला आहे. आता मी माझ्या मनातील गोष्ट तुम्हाला कशी सांगू. आता या मेसेजबद्दल मला कसं काय कळणार की हा कोणी केला होता. हा भाग इथे संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत, प्रियाने एका अज्ञात व्यक्तीला सांगितलेलं असतं की आता सायली येईल आणि ती बघ सायली आली आहे, आणि चावून तिला खट्ट मिठी मार आणि तिला प्रपोज कर, तिला आय लव्ह यू म्हणून टाक, जे सांगते तेच कर. तर तोचपर्यंत सायली ज्यावेळी कॅफेकडे आलेली असते, सायली ज्यावेळी अर्जुनला दिसते, अर्जुन मोठ्या धक्क्यात असतो आणि विचार करतो की मिसेस सायली तर मला घरात हे सांगून निघाल्या की काहीतरी महत्त्वाचं काम आहे, आणि हा मुलगा कोण आहे. इतक्यातच प्रियाने सांगितल्याप्रमाणे तो जाऊन सायलीशी गप्पा मारत असतो. तेव्हा सायली देखील त्याच्याशी खूप हसून बोलत असते. अर्जुन आता चिडतो आणि कारच्या बाहेर उतरतो. तर प्रिया तिथे खूप खुश असते. आता प्रियाने अर्जुन सायलीमध्ये गैरसमज निर्माण करण्याचं जे कारस्थान रचलं आहे, त्याचा उलट परिणाम प्रियावरती होईल की अर्जुन सायलीच्या नात्यावरती, ते तर येणाऱ्या भागात